नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. निवडणुका आता 12 दिवसच राहिलेले आहेत मतदानाला. 20 तारखेला मतदान होणार, 23 तारखेला सगळे निकाल स्पष्ट होतील. आता आज आपण पश्चिम महाराष्ट्राकडे निघालोय. त्यातलं पुण्यामध्ये काय होणार? 21 आमदार असणार त्या ठिकाणी, 21 मतदारसंघ आहेत. गतवेळेला 2019ला भारतीय जनता पक्षानं 9 ठिकाणी विजय मिळवला 2019ला, आणि त्यामध्ये शिवसेनेला काही नव्हतं. शिवसेनेचे तुकडे वगैरे आता त्या 19ला हे नंतर शिवसेना फुटली, राष्ट्रवादी फुटली, ते आत्ताचं विश्लेषण आपण करूच. परंतु काँग्रेसलाही 2 होत्या, पण एनसीपीला चांगल्या होत्या. 10 सीटा होत्या त्यावेळेला. एनसीपीला एकत्र होते अजितदादा, पवारसाहेब. आणि आता त्याचे परिणाम कसे होणार आहेत, ही आता गटबाजी पण उफाळून आली आहे. पवारसाहेबांचं राष्ट्रवादी आहे, अजितदादांचा आहे, आणि सगळ्यांनी उमेदवार दिले ज्या त्या ठिकाणी. म्हणजे महायुती आणि महाविकास आघाडी असं आता हे चित्र आहे. तर आज आपण उळीनं जाऊ. आपण कसब्यामध्ये धंगेकर, रवींद्र धंगेकर हे वर्षभर कामगिरी त्यांची काय आहे काय नाही, पण एकंदर बघितल्यानंतर त्यांच्याबद्दलची बऱ्यापैकी नाराजी आत्ता दिसते. आणि तिथली समीकरणं जी होती, त्यांना जे निवडून दिलं तिथल्या विशेषतः ब्राह्मण समुदाय सुद्धा त्यांच्या पाठीशी होता त्यावेळेला. परंतु आता भारतीय जनता पक्षानं चांगली व्यूहरचना केल्यामुळं हेमंत रासने हे जरा जोरात दिसत आहेत. आणि भारतीय जनता पक्ष जे दुभंगला होता त्यावेळेला बापट गेल्यामुळं, त्यामुळं, पण आता तशी परिस्थिती दिसत नाही आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्ष इथं विजय मिळवू शकेल अशी आत्ताची अवस्था आहे. ही कसब्यातली आहे. त्याच्यानंतर आपण शिवाजीनगर, छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघ आपण बघितला तर तिथं शिरोळे आमदार भारतीय जनता पक्षाचे, त्यांनी आत्तापर्यंत विद्यमान आमदार त्यांनी कामही चांगली केलेली आहेत. त्यामुळे त्यांना आता फाईट द्यायला आहेत. बहिरट आहेत काँग्रेसचे, आणि मनीषा आनंद आहेत, बंडखोर आहेत. आणि ती बंडखोरी झाल्यामुळे सुद्धा त्याचा फायदा भारतीय जनता पक्षाला तिथं मिळण्याची शक्यता आहे. आणि शिरोळे हे काम करणारी व्यक्ती आहे. आणि भारतीय जनता पक्षानं गतवेळेला जशा 9 मिळाल्या तसे मिळाल्या नसल्या, यावेळेला अंदाज घेतोय आपण 6 पर्यंत मजल मारतील अशी अपेक्षा आहे. त्यात हे शिरोळे पण आहेत. नंतर कोथरूड मतदारसंघ, चंद्रकांत दादा पाटलांनी पालकमंत्री होते, त्यांच्याकडे उच्च तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री, पण त्याच्या आधीपासून बघितलं आपण तर त्यांनी तिथं मतदारसंघामध्ये महसूल खातं आणि सार्वजनिक बांधकाम खातं ही बलाढ्य खाती त्यांच्याकडे होती. प्रदेशाध्यक्ष होते भारतीय जनता पक्षाचे. त्यांनी कोथरूड मतदारसंघामध्ये सुरुवातीला बाहेरनं उमेदवार आणलाय, बाहेरनं आणलाय वगैरे वगैरे जे प्रचार होता, पण त्यांनी कामातनं असं कोथरूडकरांची मनं जिंकलेली आहेत आत्ता, की आता त्यांच्या विरोधात जे चंद्रकांत मोकाटे आहेत, की ते सुरुवातीला ते आमदार होते आधीच्या काळामध्ये. नंतर मेधाताई कुलकर्णी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार, त्यांनीच त्यांचा पराभव करून आमदार झाले. पण 2019ला चंद्रकांत दादा मेधाताईंना तिथं थांबवलं आणि चंद्रकांत दादांना त्या ठिकाणी उमेदवारी दिली, आणि चंद्रकांत दादा निवडून आले. आणि आताच सुद्धा तिथं मुरली अण्णा मोहोळ त्या भागातले कोथरूड, आणि मेधाताई खासदार झाले, हे राज्यसभेवर, आणि हे आता लोकसभेला निवडून आले, मुरली अण्णा मोहोळ. त्यामुळे हे सगळी ताकद चंद्रकांत दादांच्या मागे असल्यामुळे अगदी चांगल्या घवघवीत मतानं, म्हणजे महाराष्ट्रात चर्चा होईल अशा मतानं चंद्रकांत दादा पाटील त्या ठिकाणी निवडून येते. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची ही 3री सीट त्या ठिकाणी येते. खडकवासला मतदारसंघामध्ये मात्र सचिन दोडके हे मागच्या वेळेला सुद्धा भीमराव तापकीरना घासूनच होते, आणि ह्या वेळेला तशीच परिस्थिती असली तरी सचिन दोडकेना चांगली परिस्थिती असं तिथं बोललं जाते. भीमराव तापकीरना म्हणजे अँटी इन्कम्बन्सी हा जो प्रकार म्हणतात ना, तो त्यांना तिथं आहे भीमराव तापकीरना. त्यामुळे त्याला खूप जोर बैठका काढाव्या लागतील अशी आत्ता तिथं अवस्था आहे. पण सचिन दोडके बऱ्यापैकी तिथं आघाडीवर आत्ता दिसत आहेत. त्याच्यानंतर आपण जाऊ हडपसर. ते तर गाजलेलंच आहे. चेतन तुपे आता राष्ट्रवादी अजितदादा पक्षाच्या गटात असल्यामुळं, आणि अजितदादांच्या काही सीटा त्या ठिकाणी जे निवडून येण्याची शक्यता आहे त्यातली एक तुपे आहेत अजितदादांच्या. आणि अजितदादांचं कामाची पद्धत सगळ्यांनाच माहिती आहे. त्यांनी भरपूर निधी देण्याचं काम त्या ठिकाणी केल्यामुळे ते फायद्याचं दिसतंय. आणि त्यांना विरोधात प्रशांत जगताप आहेत, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार आणि साईनाथ बाबर मनसेचे आहेत. परंतु काय फार तिथं फरक पडेल असं नाही. वडगाव शिरी मतदारसंघ,
आज तिथं मात्र टसल आहे. तिथं आत्ता कोण निवडून येणार हे अजिबात सांगता येणार नाही आपल्याला. टसल आहे. कारण त्या ठिकाणी सुनील टिंगरे आमदार विद्यमान आणि बापूसाहेब पठारे, शरदचंद्र पवार आणि पवार साहेबांनी तिथं बऱ्यापैकी ताकद लावलेली दिसते आत्ता. आणि टिंगरे पण कामाची त्यांची पद्धत आपण बघितली आतापर्यंत, तर त्यांनी कामं केलेली आहेत. त्यामुळं ती टसल आहे, सांगता येत नाही. पर्वती मतदारसंघ आला, तिथं माधुरी मिसाळ यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं आजपर्यंत कामं केल्यामुळं त्यांना फाईट देत आहेत अश्विनी कदम, शरदचंद्र पवार आणि आबा बागुलांनी त्या ठिकाणी काँग्रेसची बंडखोरी केल्यामुळे ह्याचा फायदा आत्ता माधुरी मिसाळांना चांगला मिळून जाईल. आणि माधुरी मिसाळ त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची ही एक सीट लागेल असं दिसते. सुनील कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट, तिथं सुनील कांबळेंनी ह्यापूर्वी सुद्धा कामं केलेली आहेत आणि चांगली कामाची पद्धत आहे. बागवे सुद्धा चांगले आहेत, त्या काँग्रेसचे आहेत आणि आता सुद्धा त्यांनीही ताकद लावली आहे. तरी सुद्धा अंतर्गत काँग्रेसमधली काही मतभेद तिथं उफाळून यायला लागलेले दिसत आहेत. त्याचा फायदा आमदार सुनील कांबळेंना होण्याची शक्यता आहे. इंदापूर मतदारसंघ हा आता आपण गाजतोयच. त्या ठिकाणी हर्षवर्धन पाटील शरदचंद्र पवारांच्या पक्षात कसे गेले, काय झाले, हे सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रानं बघितलं. आणि त्यांना आता अजितदादा पवारांनी पणच केलेलं आहे, काही करून आम्ही तुम्हाला पाडणार. आणि आमदार दत्ता भरणे हे जोमानं कामाला लागलेत. प्रवीण माने अपक्ष बंडखोर शरदचंद्र पवार पक्ष, त्यांनी बंडखोरी केल्याचा थोडा फायदा भरणेंना दिसतोय. परंतु तरीसुद्धा शरद पवार आणि सुप्रियाताईंनी ताकद हर्षवर्धन पाटलांच्या मागं लावल्यामुळं हर्षवर्धन पाटलांना त्या ठिकाणी यश मिळण्याची शक्यता आहे. बारामती मतदारसंघ तर काय संपूर्ण देशाचं लक्ष आहे. आणि अजितदादा पवार एवढे बिनधास्त आहेत आत्ता आणि बिनधास्त बोलतायत. 23 तारखेला बघा असं विविध चॅनलवर ते बोलतायत. म्हणजे त्यांना पक्की खात्री आहे त्या ठिकाणी. आणि लोक सुद्धा अशी म्हणतायत की आता सुप्रियाताईंना आपण दिले, आता आपण अजितदादांना देऊया. म्हणजे पवार घराण्यातच म्हणजे सुप्रियाताईंना आपण आता खासदार म्हणून पाठवलेलं आहे ना, आणि आता त्यावेळेला अजितदादांना आपण झटका दिला, आता ह्या वेळेला इकडे झटका देऊ, अशी एकंदर तिथली समीकरणं बोलतायत. आणि अजितदादांना सुद्धा ठाम विश्वास आहे. अजितदादांनी तिथं खूप कामं केलेली आहेत, ती पण नाकारता येत नाही. त्यामुळे कदाचित त्यांना पोचपावती मिळेल यावेळेला अजितदादांना असं दिसतंय. पुरंदर मतदारसंघ, तिथं काँग्रेसचे संजय जगताप विजय होण्याची शक्यता आहे. कारण त्यांना शिवतारे आणि विजय शिवतारे आणि संभाजीराव झेंडे, अजित पवार गट काय मैत्रीपूर्ण लढत वगैरे वगैरे म्हणतात. एकनाथ शिंदेचे ते शिवतारे कसे आले, त्यांनी लोकसभेत सुद्धा काय काय महापराक्रम झाले ते बघितले आपण. त्यामुळे संजय जगतापांना त्या ठिकाणी विजय मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसची सीट. भोर मतदारसंघामध्ये संग्राम थोपटेंचं वलय माहिती आहे. त्यांच्या शिक्षण संस्था असतील, इतर सहकारी संस्था असतील, त्या माध्यमातून त्यांनी केलेली कामं आणि तळागाळातल्या लोकांची असणारा संपर्क परंपरागत त्यांची पिढ्यानपिढ्या आपण बघतोय. तर ते संग्राम थोपटेंना सुद्धा तिथं विजय मिळण्याची शक्यता आहे. तिथं विरुद्ध त्यांच्या शंकर मांडेकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आहेत, तर किरण दगडे पाटील बंडखोर भाजप आहेत त्या ठिकाणी, आणि कुलदीप कोंडे शिवसेना शिंदे बंडखोर. म्हणजे हे सगळ्याचा फायदा थोपटेंना मिळेल त्या ठिकाणी. मावळ मतदारसंघात बापूसाहेब भेगडे हे उभारलेत आणि सुनील शेळके विद्यमान आमदार आहेत अजितदादा पवार. पण महाविकास आघाडीने तिथं असं झालंय की शेळकेंच्या विरोधात बाकी सगळे भारतीय जनता पक्ष, शरद पवार गट सगळेच, म्हणजे भेगडेंनी अजितदादा गट तिथं आधी ते उपाध्यक्ष होते, महामंडळावर वर्णी पण लागली होती. पण आत्ता बघितलं तर भेगड्यांच्या मागे इतर सगळेजण दिसत आहेत, भारतीय जनता पक्षानं सगळं. त्यामुळं आमदार सुनील शेळकेंना तिथं अवघड परिस्थिती दिसते. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघ, त्या ठिकाणी उबाटा गटाचे बाबाजी काळे, म्हणजे शिवसेनेची मागच्या वेळेस 0 सीटा होत्या, कदाचित लागली तर ही बाबाजी काळे दिलीप मोहिते पाटलांना अँटी इन्कम्बन्सीचा फटका बसण्याची शक्यता तिथं आहे. परंतु तिथं उबाटा गटाला शरद पवार आणि म्हणजे महाविकास आघाडीतल्या सगळ्यांनी एक दिलानं काम केलं तरच हे दिलीप मोहितेंना पाडणं शक्य होण्याची परिस्थिती आहे तिथे. आंबेगावमध्ये मात्र दिलीप वळसे पाटीलना कोणत्याही परिस्थितीमध्ये पाडणारच हे शरद पवारांची प्रतिज्ञा आहे. आणि त्या पद्धतीनं त्यांची व्यूहरचना त्या आंबेगाव मतदारसंघात त्यांनी देवदत्त निकम हे शरदचंद्र पवारांचे निकटचे, आणि आधी कसे होते, आधी कुठं होते हे सगळ्यांना माहिती आहे ते. परंतु आत्ता मात्र ते पक्के शरद पवारांचे म्हणून त्या ठिकाणी फाईट देत आहेत. आणि दिलीप वळसे पाटलांना त्या ठिकाणी अवघड जायला लागले, अवघड परिस्थिती आहे, अशी आत्ता परिस्थिती आहे. त्यामुळे तिथं शरद पवारांची इथं त्यांच्या उमेदवाराची वर्णी लागेल. जुन्नर
जुन्नरमध्ये आता इथं सुद्धा मी प्रश्नचिन्ह देतो, जरा टसलच दिसते. लगेच मी सांगू शकत नाही तिथं अतुल बेनके आमदार, ते विद्यमान आमदार, ते अजित पवार गटाचे, ते निवडून येतील का सत्यशील शेरकर, शरदचंद्र पवार का शरद सोनवणे पण आहेत तिथं अपक्ष, अशा बुचके भाजपच्या बंडखोरी केलेली आहे त्या ठिकाणी. त्यामुळं महायुतीमध्ये मतविभागणी हे अटळ दिसते. त्यामुळं तिथं नक्की मी आत्ता सांगू शकत नाही, पण अजून परत आपण विश्लेषण करणार आहेत काही दिवसात, त्यावेळेला आपल्याला त्याचं चित्र स्पष्ट येईल. शिरूर हवेली मतदारसंघात अशोक पवार विद्यमान आमदार आहेत, ते तिथं शरदचंद्र पवार गटात गेल्यामुळं त्यांना पवारसाहेबांची ताकद मिळाली आणि त्यांच्या विरोधात माऊली कटके राष्ट्रवादी अजित पवार गट, इथं पवारसाहेबांची सीट लागेल अशोक पवार, अशी आत्ताची परिस्थिती दिसते. दौंड विधानसभा मतदारसंघ राहुल कुल आणि रमेश अप्पा थोरात यांच्यात आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा शरद पवार यांची ताकद मिळाल्यामुळं थोरात यांचं पारडं जड दिसते. राहुल कुलना अवघड आहे आता विद्यमान आमदारांना. पिंपरी विधानसभेत सुद्धा बघितलं तर अण्णा बनसोडे आणि सुलक्षणा शिलवंत त्या नगरसेविका होत्या शरदचंद्र पवार गटात त्या, आणि त्यांचं एकंदर घराणं आणि त्या सुशिक्षित एज्युकेटेड असल्यामुळं जरा कल तिथल्या मतदारांचा त्या सुलक्षणा शिलवंत यांच्याकडे दिसतोय आणि अँटी इन्कम्बन्सी हा प्रकार इथं दिसतोय. आणि लोकांशी बनसोडेंनी कुठल्याही प्रकारचा संपर्क ठेवलाय, कोणाचे फोन रिसिव्ह करायचे नाहीत, भेटाय असल्या तिथल्या. आता जनप्रवास लाईव्हची टीम आमची सगळीकडे फिरते, त्याच्यातल्या त्या तक्रारी तिथं ऐकायला मिळाल्या की ते कधी संपर्कातच नाहीत, कामं शून्य असं बोललं जातंय. आणि त्यामुळं लोकांशी संपर्क नसलेल्याला मतदान होणं कठीण आहे. त्यामुळं ह्याचा फायदा सुद्धा त्यांना मिळेल असं दिसतंय. त्यामुळं शिलवंत ह्या तिथं निवडून येण्याची शक्यता आहे. चिंचवड विधानसभा मतदारसंघात शंकर जगताप म्हणजे ते अश्विनी जगताप यांचे दीर, तर यांचं कामाची पद्धत, संपर्क जनतेचा असल्यामुळं ते तिथं निवडून येण्याची शक्यता आहे. भारतीय जनता पक्षाची इथे एक सीट लागेल, कारण विरुद्ध राहुल कलाटे शरद पवारांची सीट आहे, एवढी मजबूतीनं तिथं काही दिसत नाही ही अवस्था आहे. आणि भोसरी विधानसभा म्हणजे 21 मतदारसंघात हा शेवटचा भोसरीचा मी घेतलेला आहे, त्याच्यामध्ये महेश लांडगे आणि अजित गव्हाणे यांच्यात टसल दिसते. त्याच्यातही 4-8 दिवसात आपल्याला चित्र स्पष्ट होईल. आता शरद पवार राष्ट्रवादी गटाचे अजित गव्हाणे आहेत आणि महेश लांडगे हे 3दा तिथं निवडून आल्यामुळं अँटी इन्कम्बन्सीचा प्रकार असू शकतो. त्यामुळे अजित गव्हाणे शेवटी लीड जातील असं परिस्थिती आहे. असं एकंदर बघितलं तर भारतीय जनता पक्षाच्या 9/2019 होत्या त्या तशा येणार नाहीत ही परिस्थिती आहे. 6-3चा फटका बसतो एकंदर. शिवसेनेला एखादी लागली तर एखादी लागेल. काँग्रेसच्या 2 पूर्वी होत्या तेवढ्याच, 19ला होत्या तेवढ्याच त्या राखण्याची शक्यता आहे. अजितदादांचं सुद्धा एकच दिसतंय आणि शरद पवारांचे मात्र 6 तिथं सीटा निवडून येतील असं दिसतं. 6 आमदार होतील त्यांचे. आणि जे सांगता येत नाही आपण ते बघितलं ते तसेच ठेवलेत आपण. वडगाव शिरी, बारामती, जुन्नर, बारामतीला अजितदादांचं म्हटलंय, जुन्नर आणि भोसरी जरा ते टसल आहेत, ते थोडे दिवसात चित्र स्पष्ट होईल. असं आता हे पुणे जिल्हा, असंच आपण वेगवेगळ्या जिल्ह्यातनं जाणार आहोत आणि आत्ताची परिस्थिती काय आहे ही तुमच्यापर्यंत आम्ही सातत्यानं आणत राहू. जनप्रवास लाईव्ह सातत्यानं बघत राहा आणि आम्हाला सबस्क्राईब करा जनप्रवास लाईव्हला. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.